रेडी? रोशन, हो सर. हॅलो. जॉईन झाले? सुरू करू? हो हो हो. हो हो तर हो सर. ज्यांची तयारी झालेली नाही त्यांनी कमीत कमी 2 रीडिंग करायची आहे. एमसीक्यू तर करायचे आहे, रीडिंगचाच पार्ट आहे एमसीक्यू पण. टेस्ट डेली द्यायची आहे. तुमच्याकडे जे काही अकॅडमी असेल त्यांचे टेस्ट द्या चांगल्या. मी तर सजेस्ट करेन की माझ्या नॉलेजनुसार इग्नाइट अकॅडमी इज मच मच बेटर. पॅनिक टेन्शन घ्यायचं नाही. जितका तुम्ही स्ट्रेस घेणार, टेन्शन घेणार, तितका तुमच्या ते माहित आहे का? एक मी नंतर सांगेन तुम्हाला. तुम्ही बघा, व्हिडिओ गेम असते ना, व्हिडिओ गेम मध्ये एकदम टफ लेवल असेल, एकदमच टफ लेवल असेल तर आपल्याला गेम खेळण्यामध्ये मजा येत नाही, कारण आपण पटकनच तिथे डाऊन होतो. आणि एकदम लेवल एकदम सोपी असेल लेवल, तेव्हा पण आपल्याला मजा येत नाही, कारण ते पटकन लेवल पार होते, पटकन गेम एंड होते. पण एकदम लेवल गेमची मीडियम असेल, चॅलेंजेस चांगले असतील, तेव्हा आपल्याला खेळण्यात मजा येते. क्रिकेटमध्ये पण तसंच आहे. जसं एखादा बॉलर एकदम लोलू पोलू आहे, एकदम सोपे हळूहळू बॉलिंग करतो, तर त्याच्या बॉलिंगवर खेळण्यात मजा येत नाही. पण एखादा शोएब अख्तर सारखा बॉलिंग करत असेल आणि आपण तितक्या स्किलचे बॅट्समन नाही, सचिन तेंडुलकर किंवा वीरेंद्र सेहवाग नाही, तर आपण आपल्याला ते शोएब अख्तर पण जमणार नाही, ब्रेट पण जमणार नाही. बरोबर आहे. पण आपल्याच गावातला, आपल्याच लेवलचा एखादा बॉलर बॉलिंग करत असेल तर आपल्याला खेळण्यात मजा येते. तसंच आहे इथे. तुम्ही जास्त स्ट्रेस घेतला किंवा कमी घेतला म्हणजे तुम्ही बिलकुलच अभ्यास करून नाही राहिले, एन्जॉय करून राहिले, रील्स पाहून राहिले, त्यामध्ये पण तुमचे रिझल्ट येणार नाही. आणि खूप दिवस रात्र टेन्शन घेऊन 12-12 तास तुम्ही अभ्यास करून राहिले, झोप घेत नाहीये, दिवस रात्र तोच विचार करून राहिले, त्यावेळी पण तुमचे डाऊन होण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणून तुम्ही ऑप्टिमम घ्या, चांगलं जेवण करा, हेल्दी जेवण घ्या, चांगली 7-8 तासाची झोप घ्या आणि अभ्यास करा. 7-8 तास तरी अभ्यास करा एकदम. म्हणून पॅनिक होऊ नका, ठीक आहे? लिव्ह प्लॅनिंग फॉर द लास्ट 27 डेज. बघा, स्टुडंट्स हु आर नॉट फुल्ली प्रिपेअर्ड, ज्यांनी बिलकुल तयारी केलेली नाही किंवा 8-10 दिवस झाले त्यांची पण तयारी झालेली नाही असं समजू आपण, टेक ऍटलीस्ट 15 डेज ऑफ लिव्ह. आता 27 दिवस राहिलेले आहे. तुम्ही जर त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत असाल तर वेल अँड गुड, मस्त आहे, व्हेरी गुड. पण नसेल नसेल तुम्हाला 15 दिवसासाठी तरी लिव्ह घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांची प्रिपरेशन झालेली नाही शेवटचे 15 दिवस, म्हणजे 1 ऑगस्ट जेवण पासून. करणं तुझं पटपट. मॅडम, थोडा म्यूट करून घ्या. 15 दिवसाचे लिव्ह टाका. 15 दिवसाचे लिव्ह टाकले तर तुमच्या ऑफिसचे 8 तास ते तयारीसाठी करता येईल आणि आणखी 4-5 तास, असे 12-13 तास तुम्ही डेली तुमच्या प्रिपरेशनसाठी देऊ शकता. ऑफिसच्या टेन्शन राहणार नाही, त्याच्या काम करण्याचा लोड राहणार नाही, तर तुमच्या प्रिपरेशनची क्वालिटी, फोकस, डिटर्मिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, आणि तुम्ही सुट्टी घेतली आहे तर तुमचं ते एक डिटर्मिनेशन वाढेल की आपण इतका इन्व्हेस्ट करून राहिलो एक्झामसाठी, तर निघालीच पाहिजे आपण. तुमचा तितका मोटिवेशन हाय राहील किंवा तुम्हाला सिरियसनेस जास्त राहील. म्हणून सुट्टी घेण्याचा प्रयत्न करा. कारण बाकी लोकांनी घेतलं आणि तुम्ही नाही घेतलं तर डेफिनेटली ज्यांनी चांगला फुल टाइम अभ्यास केलेला त्यांना ऍडव्हान्टेज मिळणार आहे. म्हणून ट्राय टू गेट ऍटलीस्ट 15 डेज ऑफ लिव्ह बिफोर एक्झामिनेशन. म्हणजे एक्झामिनेशन 16 तारखेला आहे, तर 1 तारखेपासून सुट्टी घ्या, 1 ऑगस्ट पासून, असं समजा. युटिलाइज दिस पिरियड फॉर सिलेबस कम्प्लिशन, रिव्हिजन, एमसीक्यू प्रॅक्टिस अँड डेली टेस्ट. हा सिलेबस 15 दिवसाची सुट्टी घेतली तर बाकी कुठे फिरून येतो, धबधब्यावर जातो, पाऊस आला पाऊस एन्जॉय करतो, याच्यासाठी नाही घ्यायची आहे. फक्त एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. प्रायोरिटाईज क्लास नोट्स ओर ऍडिशनल रिसोर्सेस. नवीन रिसोर्सेसच्या भानगडीत जाऊ नका. एखादी मॅन्युअल, जसं इंडस्ट्रियल पॉलिसीज वगैरे आहे, इंडस्ट्रियल पॉलिसीज वगैरेचे लँग्वेज थोडेसे कठीण असतात. एखादा बेअर ऍक्ट असेल त्यांचे लँग्वेजेस कठीण असतात. तुम्ही ते वाचायला गेले तर त्याच्या टेन्शन घेऊन बसणार तुम्ही. जसे युजीसी नेटचे काही एज्युकेशन सिस्टीमवर क्वेश्चन्स आहेत, एमसीक्यूज आहेत किंवा टेस्ट सिरीज आहेत त्यांच्या, तुम्ही त्यांचे टेस्ट सिरीज वगैरे अटेम्प्ट करायला गेले तर तुम्हाला इतके हार्ड क्वेश्चन दिसतील का तुमचं मोटिवेशन डाऊन होईल. म्हणून नवीन नवीन ऍडिशनल रिसोर्सेसच्या मागे जाऊ नका. स्टुडंट हु आर ऑलरेडी वेल प्रिपेअर्ड. बघा, काही लोकांची प्रिपरेशन 2-3 रिडिंग्स झालेले आहे आणि ते आता पण रोज 4-5 तास त्यांचे जॉब सोबत देत आहेत. तर त्यांनी कमी दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या तरी चालेल, जसं 4-5 दिवस सुट्ट्या मिळाल्या तरी चालेल. जसं की 16 ऑगस्टला तुमची एक्झाम आहे, मला वाटतं संडे आहे,
तर त्याच्या एक आठवडा आधी तरी घेतलं तरी चालेल. आता आमच्यासारखे जॉब करणारे क्लास 1 जॉब होता तिथे आम्हाला 15 दिवस देणार नाही, दिले तरी आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडाव्या लागतात. तर त्यावेळी आम्ही तितक्या सुट्ट्या घेऊ शकत नाही. पण अशा वेळी मग एक आठवडा घेतला तरी चालेल. पण हे कोणी दोज हु आर ऑलरेडी वेल प्रिपेअर्ड, ज्यांच्या थोडे कन्सेप्ट क्लिअर आहे, चांगल्या 1-2 रीडिंग झाले त्यांनी मी ऑप्ट फॉर फ्युअर लिव्स बेस्ड ऑन द कॉन्फिडन्स अँड प्रिपरेशन लेवल. पण ऍटलिस्ट एक आठवड्याचे घ्या म्हणजे घ्या, कारण तुम्हाला एक आठवड्यात एक्झाम सेंटरची तयारी ते त्या व्हायब्रेशन लेवलवर रिदम मध्ये येण्यासाठी लागेल. आणि थोडासा सिरियसनेस वगैरे असला एक्झामचा तर बरं वाटते. नाही तर आज संध्याकाळी रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये होतो ना, सकाळी एक्झाम द्यायला जातो, तेव्हा आपण म्हणतो की नाही होणार, आपल्यापेक्षा बाकी लोकांची तयारी जास्त आहे, आपण असे माइंडसेट मध्ये असतो. म्हणून थोडस एक आठवडा तरी ऍटलिस्ट घ्या. लेस प्रिपेअर्ड यू आर द मोर प्रिपरेशन टाइम यू नीड. जर तुमची प्रिपरेशन कमी झालेली असेल तर तुम्हाला प्रिपरेशन टाइम जास्त लागेल, तर सुट्ट्या जास्त लागतील. बेटर प्रिपेअर्ड यू आर स्मार्टर युअर लिव्ह प्लॅनिंग कॅन बी. जर तुमची प्रिपरेशन चांगली आहे तर तुम्ही कमी सुट्टीमध्ये पण काम भागवू शकता. पण असाही नाही एखादा एकदमच सिरियस नसेल एक्झाम मध्ये आणि तो म्हणते की मी 15 दिवस सुट्टी घेऊनच करतो. पण ते पण बघा, 15 दिवसाच्या सुट्ट्या मिळणे ऑफिसमध्ये कधी कधी कठीण असते. तर तुम्हाला वाटत असेल की आपली एक्झाम निघू शकत नाही, आपल्याकडून होऊ शकत नाही, तर मग कशाला सुट्ट्या घेता, जाऊ द्या एक्झाम, सोडून द्यायच्या 100%. असं इंटेलिजंट गेसिंग इन एमसीक्यू एक्झाम्स. बघा आता हे मी प्रिपरेशन किंवा याच्या स्टडी मटेरियल रिसोर्सेस बद्दल सांगितलं आहे, सुट्ट्यांबद्दल सांगितल्या. आता एक्झामचा पॅटर्न जो आहे, 100 क्वेश्चन करायचे 60 मिनिटांमध्ये. मला मगाशी एखादा क्वेश्चन मी बघितला, सर एका सिक्वेन्स मध्ये जायचं आहे की जो कठीण असेल तो सोडून द्यायचा नंतर शेवटी परत यायचा. बघा 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन, तुम्ही नुसतं 100 क्वेश्चनच्या रीडिंग मटेरियल वाचलं ना तरी अर्धा तास वाचण्यामध्ये जाणार आहे, मिनिमम अर्धा तास. आणि त्याच्यावर तुम्हाला अनालिसिस वगैरे करण्यासाठी तर आणखी जास्त वेळ लागेल, एका करेक्ट क्वेश्चन टिक करण्यासाठी काही. तर असं तुम्हाला मिनिमम 45-50 मिनिट, किती सोपा पेपर असेल तर 50 मिनिट लागणार आहे. तर तुम्हाला वाटलं की क्वेश्चन नंबर 9 हा कठीण आहे, मी नंतर येणार, नंतर चेक करेन, तर असं होणार नाही. म्हणून पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर करा, नाही तर नका करू. किंवा त्याला सॉल्व्ह करा ना, मार्क फॉर रिव्ह्यू करा. सर्वात शेवटी तुमच्याकडे 5-10 मिनिट असतील, त्यावेळी रिव्ह्यूच्या वेळी तुम्ही त्याला चेंज करू शकता किंवा त्याला काय अनक्लिअर करू शकता त्या ऑप्शनला. पण तुम्हाला पहिल्याच 1 गो मध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे असं समजून चला. ओके. आता काही क्वेश्चन तुम्हाला येतील. आता तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, सर्व तुम्ही तुमच्या डोळ्याखालून सिलेबस गेलेला आहे, तर त्यावेळी काय होईल, तुम्हाला तुमचा नॉलेज आहे, तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर येत आहे म्हणजे येत आहे. पण असं आता मी रियालिटी सांगतो, आता मला 100 पैकी 89 क्वेश्चन माझे करेक्ट होते, 11 क्वेश्चन चुकले, आपण घेऊन चालू. पण मी सांगतो तुम्हाला की मला त्या 89 पैकी 70 क्वेश्चन बरोबर येत होते. 70 क्वेश्चन बरोबर येत होते. जे बाकीचे 19 आहे त्याच्यातले मी काही एलिमिनेशन मेथडनी, काही अंदाज घेऊन प्रोबॅबिलिटीचा खेळ करून केलेले आहे, असे आन्सर करेक्ट केलेले आहे. तुम्हाला 100, तुम्हाला पूर्णपैकी मला 89 बरोबर आहे, ते 89 पैकी 89 करेक्टच मला येतच होते असं नाहीये. तर त्यासाठी काहीतरी इंटेलिजंट गेसिंग करावी लागते आपल्याला, कारण आपल्याला 100% अटेम्प्ट करायचे आहे, तर काही गेसिंग करावी लागेल. तर काय माझे मी पर्सनल ओपिनियन सांगतो, तुम्ही या पर्सनल ओपिनियन ऍग्री करता की नाही ते मला माहित नाही, पण ट्राय करा असं. पर्सनल एक्झाम स्ट्रॅटेजी यूज ओनली व्हेन यू आर कम्प्लिटली अनश्युअर. जर तुम्हाला कोणाच्या तरी माईक सुरू आहे, थोडासा डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे, प्लीज. यूज ओनली व्हेन यू आर कम्प्लिटली अनश्युअर. जेव्हा तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर माहित नाही आणि तुम्हाला फक्त गेस करून करायचं आहे, तर पहिला सांगतो तुम्हाला, अटेम्प्ट मॅक्सिमम क्वेश्चन विथ स्मार्ट डिसिजन मेकिंग. आपल्याला 160 मार्क घ्यायचे, 83 ते 85 क्वेश्चन करायचे. आता आपल्याला अटेम्प्ट हा जास्तीत जास्त करावा लागेल, कमीत कमी 95-96 तरी व्हायला पाहिजे, नाही 100 पर्यंत. तर त्यावेळी काय करायचं आहे, वेन यू कॅन नॉट रिकॉल द एक्झॅक्ट आन्सर, लुक फॉर द पॅटर्न दॅट मे हेल्प. जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहित नाही तेव्हा पॅटर्न बघायचे. तर पहिला पॅटर्न, लेंदी ऑप्शन रूल.
बघा, एका क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन्स आहेत आणि त्या 4 ऑप्शन मध्ये एखाद्या क्वेश्चनचा ऑप्शन हा खूप लेंदी आहे, कम्प्लीट सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे, आणि बाकीचे 3 ऑप्शन्स आहेत हे सिंगल वर्ड आहे. तर अशा वेळी समजून जायचं का जो लॉंगेस्ट आन्सर आहे तोच आन्सर आहे. कारण गव्हर्नमेंटचे लोक आळसी आहे, इनकरेक्ट आन्सरला इतका मोठा लिहत बसत नाही. अशी सायकोलॉजी वापरून तो लॉंगेस्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर असं समजून त्याला टिक मारायचं. जेव्हा तुम्हाला माहित नाही तेव्हाची गोष्ट करतो, गेसिंगवर. काही क्वेश्चन मध्ये ऑल ऑफ दीज आन्सर असतो, ऑल ऑफ द अबाव, ऑल ऑफ दीज. तर त्यावेळी 90% चान्स मध्ये माझ्या आजपर्यंतच्या ऑब्झर्वेशन मध्ये तो ऑल ऑफ दीज आन्सर असतो 90% टाइम. 10% वेळा नसेल कदाचित. म्हणून ऑप्शन डी ऑल ऑफ दीज दिसला तर मारून द्यायचा, जेव्हा माहित नसेल तेव्हाची गोष्ट करतो. कधी कधी ऑप्शन सी मध्ये ऑप्शन ए आणि बी हा पण ऑप्शन असतो, ते याची पण प्रोबेबिलिटी खूप जास्त आहे ऑप्शन बी सी करेक्ट असण्याची, बोथ ए अँड बी. पण आजकाल खूप एक्झाम मध्ये तसं होत नाही. थोडा याच्या वेळी थोडा विचार कराल, पण तुम्हाला येतच नसेल तेव्हा मारून द्यायचं सी, ऑल ऑफ दीज अबाव, ऑल ऑफ द अबाव. जेव्हा तुम्हाला माहितच नाही आहे काही ना, मारण्याचे ऑल ऑफ द अबाव दिसला मारून द्यायचा. सिंगल ऑप्शन मध्ये एखादा खूप मोठा स्टेटमेंट दिसला आणि बाकीचे छोटे छोटे एक एक वर्डचे दिसले तर जो लॉंगेस्ट आहे त्याला मारून द्यायचे. रिमेंबर, दीज आर नॉट रूल्स बट ऑब्झर्वेशन दॅट कॅन समटाइम्स हेल्प वेन नॉलेज अँड एलिमिनेशन आर नॉट इनफ. जेव्हा नॉलेज आणि तुमच्या एलिमिनेशन मेथड काम नाही करत आहे तेव्हाचे हे आहे. पण बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे? किती आहे? 1/4 निगेटिव्ह आहे. 2 पैकी एक क्वेश्चन आन्सर इनकरेक्ट झाला तर तुम्हाला 0.5 0.5 मार्क्स मायनस होतात. 0.5 ची किंमत किती आहे तुम्हाला सांगू का मी? आता डेप्युटी डायरेक्टरच्या एक्झाम मध्ये ना ओबीसीचा कट ऑफ 164 आहे आणि एक माझ्या मित्राचा मित्र आहे, त्याला 163.5 मार्क्स होते. अर्ध्या मार्क्ससाठी तो डेप्युटी डायरेक्टरच्या इंटरव्ह्यूला एलिजिबल नाही झालेला आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये. ती ही 0.5 ची व्हॅल्यू आहे. हे तुमच्या सोबतही होऊ शकते. तर अशा वेळी काय करायचं आणि कुठे सर तुम्ही तर तुम्ही म्हणत असणार सर तुम्ही तर कॉन्ट्रॅक्ट करून राहिले, मॅक्सिमम अटेम्प्ट करायचा आणि नंतर सांगून राहिले निगेटिव्ह मार्किंगची व्हॅल्यू पण सांगून राहिले. मी तुम्हाला फक्त त्याचे बेस्ट केसेस सांगितलं, कधी कधी तुम्हाला ते अटेम्प्ट करायचे, मारायचे कधी आहे. पण जेव्हा तुम्हाला समजत अस की काही काही गोष्टी तुमच्या आउट ऑफ कव्हरेज आहेत, जेव्हा तुमच्या नॉलेजमध्ये तो क्वेश्चन बसत नाही, नॉलेजनुसार पण तो तुम्हाला माहिती नाही, एलिमिनेशन मध्ये पण त्याचा आन्सर तुम्हाला काढता येऊन नाही राहिला, इंटेलिजंट गेसिंग जे मी आता सांगितलं त्यामध्ये पण तुम्हाला काही समजत नाही, एखादा सेक्शन असतो एखादा ऍक्ट मधला, एखादा स्कीमचा वर्ष असतो, याच्याबद्दल आपल्याला बिलकुल नॉलेज नसते, काहीच नॉलेज नसते. काय मारावं, 2007 मारावं, 2003 मारावं का 2009 मारावं, 2011 मारावं, काहीच माहिती नसते. यावेळी काय करायचं? यावेळी जर तुम्हाला इफ यू डोंट नो, इफ यू इफ यू नो नथिंग अबाउट द क्वेश्चन, नो कन्सेप्ट, नो क्ल्यू, नो एलिमिनेशन पॉसिबल, नो लॉजिकल रिजनिंग पॉसिबल, देन लिव्ह इट. अशा वेळी सोडून द्या. माझ्याकडून चुका झालेल्या आहे, मी सोडले नाही. असे 4-5 क्वेश्चन होते का मी सोडले नाही, मारले, असे माझे त्यामध्ये 2-2.5 मार्क गेले. एखादा त्यामधला बरोबर निघाला तर मॅनेज करून टाकतो, बाकीचे 3-4 निगेटिव्हला मॅनेज करतो. पण तुम्हाला एकदम गट फिलिंग येत आहे की नाही माहिती आहे, तर अशा वेळी सोडून द्या. ओके, हे सिलेबसचे टॉपिक आहेत. आता काही लोक म्हणत होते सिलेबसच्या टॉपिक मध्ये काही काही बोरिंग सब्जेक्ट सांगतो आणि सोपे सब्जेक्ट सांगतो, की एका दिवशी तुम्ही 3-4 टॉपिक कोणते कोणते करू शकता एका दिवसात. म्हणजे जनरल एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, रोल अप, ॲपेक्स इन्स्टिट्यूट, हे 3 टॉपिक एका दिवशी होतात. हे कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलप, गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट, हे एका दिवसात. याच्यासोबत आणखी एखादा टॉपिक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वगैरे होतो. सेक्टोरल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा हे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, एका दिवसात 3 टॉपिक होतात. हा सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एका दिवसात एकच टॉपिक होतो, जास्त पण लागतो. हा मॅनेजरियल फंक्शनला पण थोडा वेळ लागतो. ह्या ऑर्गनायझेशनल बिहेवियरला 1 दिवस जातो. HRM ला पण 1 दिवस जातो. पण क्वांटिटेटिव्ह डिसिजन मेकिंग, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असणार, सिव्हिलचे असणार, तर हा एक अर्ध्या दिवसात होतो. फायनान्शियल मॅनेजमेंटला पण 1 दिवस जातो. MIS डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजरियल इथिक्स,
हे एका दिवसात टॉपिक होतात. ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन हे लवकर होतो. ट्रेनिंग, प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशनला एक दिवस जातो. तर असे आहेत वेटेज. तर हे क्लब करून घ्या तुम्ही. हे 3-4 टॉपिक एका दिवशी. एखादा बोरिंग टॉपिक प्लस इंटरेस्टिंग. बोरिंग मध्ये कोणता आहे? हा ऑर्गनायझेशनल बिहेवियर मला आवडत नव्हता. हा सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मला आवडत नव्हता. आवडत नसला तरी फक्त जस्ट रीड इट. जस्ट रीड इट. सोशिओ इकॉनॉमिक मध्ये काय? सिनियर सिटीजन, चाइल्ड, वुमेन, फिजिकली हँडिकॅप यांच्या स्कीम्स आहेत. स्कीम्सचे नाव लक्षात ठेवायचे. डिपार्टमेंट कोणता आहे तो लक्षात ठेवायचा. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे इयर्स वगैरे तितका नाही घेतलं तर चालेल, पण इयर्स, डिपार्टमेंट, स्कीमचं नाव हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचे तुम्ही नोट्स काढा. एक सिंगल पेजवर लिहून ठेवा इयर्स, डिपार्टमेंट्स आणि स्कीमचे नावं. ह्या ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि HRM मध्ये पण सायंटिस्टचे नाव आहेत. त्यांनी कोणती थिअरी दिली त्याचे नावं थोडे लक्षात ठेवा. ह्या इथिक्स मध्ये पण जे फिलॉसॉफर्स होते त्यांचे नावं आणि त्यांच्या थिअरी बद्दल विचारले होते मागे क्वेश्चन, ते नावं लक्षात ठेवा. बाकी हे MIS वगैरेचं जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. जनरल जनरल वाचायचे. कम्प्युटर सिस्टीम, ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये पण ते तुमचे काही कॉन्स्टिट्यूशनचे हे आहेत सेक्शन्स वगैरे ते बघा. ओके, आता आपण क्वेश्चन्स बघू. इथपर्यंत क्लिअर आपल्याला? एक जण मला कोणी पण आन्सर द्या. Yes, sir. हा, क्वेश्चन फ्रॉम व्हॉट्सअप मेसेजेस. आपले जे मेसेजेस होते त्यांच्यावर मी आता सुरू करतो. What technique we should use for attempting question like whether first we attempt only those questions which we have sure answers and then after reaching 100 questions we return from start for skip question. If yes, then how many questions one should ideally attempt during this skip technique? If possible, please tell us what was your way of attempting the group examination, like you initially skipped answers or went on attempting questions. बघा, 100 क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एका क्वेश्चनला 36 सेकंड लागत आहेत. 36 सेकंड. तर तुम्ही प्लॅन करा. एका तासाची एक्झाम नाही, हे 50 मिनिटाची एक्झाम आहे असं समजून चाला. म्हणजे 30 सेकंदामध्ये एक क्वेश्चन करायचं आहे आणि पटापट 50 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करा. काही क्वेश्चन जसं सांगितलं मी आता की तुम्हाला माहित नाही, बिलकुल अटेम्प्ट करू नका, सोडून द्या. 50 मिनिटांमध्ये तुम्ही 100 क्वेश्चन केले आणि त्याच्यानंतर तुम्ही काही जे मार्कवर रिव्ह्यू केले होते त्याकरिता तुम्ही डबल. ओके, तर 50 मिनिटाचा टार्गेट ठेवा. 50च्या जागी कदाचित 55 मिनिट होतील. तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही राहिलेले रिव्ह्यू वगैरे आहे, तुम्हाला वाटतं केलेले क्वेश्चन आहात काही तरी शुअर नाही होत आहे, एलिमिनेट होत नाही, कन्सेप्ट नाही लागत आहे, क्लू नाही लागत आहे, तर त्यावेळी तुम्ही क्लिअर करा. अदरवाईज तुम्हाला वाटते रिस्क घ्यायची आहे तर रिस्क घेऊन तुक्का मारा. असं करा. 50 मिनिटांमध्ये तुम्ही 100 क्वेश्चन टाईप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मी पण तोच स्ट्रॅटेजी ठेवली होती. 50 मिनिटांमध्ये मी क्वेश्चन अटेम्प्ट केले पूर्ण. 50च्या जागी मला 52-53 मिनिट लागले असतील. नंतर मी 5 मिनिटांमध्ये पुन्हा रिव्ह्यू केलेले क्वेश्चन चेक केले, काही आन्सर बदलले. कधी कधी असं होतं की आपले असतात. कोणाच्या माईक सुरू आहे? माईक बंद करा प्लीज. तुमच्यामुळे बाकी लोकांना त्रास होतो आणि मला पण होतो. मी 50 मिनिटांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. 100 क्वेश्चन केले. 50च्या जागी मला वाटते 52-53 मिनिट लागले असतील. मी शेवटच्या 7 मिनिटांमध्ये पुन्हा जे रिव्ह्यू केलेले होते, जे रिव्ह्यू केलेले आहे ते एक तर कन्फ्युजिंग होते, त्याला जास्त वेळ लागणारच आहे. तर शेवटच्या वेळी तुम्ही जर 10-15 क्वेश्चन रिव्ह्यू साठी ठेवले आहे तर त्या 7 मिनिटांमध्ये पुन्हा बघायचे आहे. पण माझ्यासोबत काय झालं माहित आहे का? मी रिव्ह्यू साठी जे क्वेश्चन ठेवले होते नंतर आन्सर बदलवले, ते आन्सर इनकरेक्ट झाले. जे आधी मी मारलेले होते ते बरोबर होते. असे माझे 4-5 क्वेश्चन बदलले, ते गेले. तर असं प्रत्येकासोबत होईल असं नाही आहे. कधी कधी फायदा पण होतो. काही एक्झाम मध्ये आता तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये पण करून बघा. 50 मिनिटांमध्ये पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करा ना, जे रिव्ह्यू साठी ठेवलेले आहेत नंतर करून बघा. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, तुमच्या ओव्हर स्ट्रॅटेजी बनवता येते. पण हे माझी स्ट्रॅटेजी होती. मी 50 मिनिटात क्वेश्चन पेपर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी होऊ शकते 2-4 मिनिट जास्त लागतील. ओके, दुसरा क्वेश्चन. Which approach we need to take for remaining 29 days? MCQ approach or notes approach? Means solve MCQ and then read related theory from the notes, or work first on the notes then for last few days MCQ.
प्लस थिअरीची. कॅन वी एलिमिनेट एनी चॅप्टर ॲज अ टाइम इज लेस अँड ड्यू टू जॉब नॉट गेटिंग इनफ टाइम. तुम्ही एलिमिनेट करू शकत नाही, हा लक्षात घ्या, कारण प्रत्येक टॉपिकला ऍव्हरेज 5 मार्क्स आहे. तर एकही मार्क्स तुम्हाला हे करता येणार नाही, कारण तुमचा जो टार्गेट आहे तो ऍटलिस्ट 150 मार्काचा ठेवायचा आहे. पेपरची टफनेस लेवल जसा ग्रुप ए साठी इतका सोपा होता, तर ग्रुप बी साठी आणखी तो सोपा होणार नाही किंवा कठीणही होणार नाही. याच लेवलचा क्वेश्चन पेपर येईल असं समजून चाला. कठीण आला तरी काही प्रॉब्लेम नाही. कट ऑफ तुमची कॉम्पिटिशन इतकी आहे की प्रिपरेशन लेवल चांगली आहे, क्लासेस झाले. बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे असे क्लासेस वगैरे होत नाही, टेस्ट सिरीज होत नाही, तर तिथे कट ऑफ कमी जातो, 120 130. पण इथे सर्व स्टडी मटेरियल आहे, टेस्ट सिरीज आहेत, एमसीक्यू आहेत, तर इथे डेफिनेटली तुमच्या 140 प्लसच जाणार आहे असं समजून चाला. आणि तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मार्क्स, पण ओपन कॅटेगरीसाठी 150च्या टार्गेट तरी ठेवून चालायचं असं समजून चाला. तर 150 साठी तुम्हाला 80-85 क्वेश्चन करेक्ट काढायचे आहे. तर तुम्हाला जर तुम्ही टॉपिक स्किप केले तर तुम्हाला कॉन्फिडन्स थोडा आणखी डाऊन होईल. म्हणून टॉपिक स्किप करू नका. जसं मी मगाशी सांगितलं होते, रीडिंग होते तसं रीडिंग करून घ्या, टॉपिक स्किप करू नका. बघा, एमसीक्यू पहिले रीड करून काही फायदा नाही, काही फायदा नाही. एमसीक्यू पहिले रीड करून, पहिले थिअरीच रीड करायची, त्यानंतर एमसीक्यू करायचे. तर एमसीक्यू काय दुसऱ्या टॉपिकचे करायचे, म्हणजे दोन्ही प्रॅक्टिस होऊन जातात. आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज. तुम्ही स्वतः एखाद्या टॉपिकचा अंदाज घेऊन घ्या की तुम्ही टेस्ट सिरीज देऊन बघा. एखाद्या टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहेत ना इग्नाइट वगैरेच्या, एखाद्या टॉपिकची टेस्ट देऊन बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की थेरी 9 वाजता तुम्ही टेस्ट दिले तर तुमचा स्कोर डेफिनेटली कमी येतो. भले ते 20 पैकी 10-12 क्वेश्चन असे बनतात, जनरली ते बनतील, पण तुम्हाला 10-12 क्वेश्चन करेक्ट केल्याने होणार नाही. तेच तुम्ही रिडिंग नंतर तुम्ही सॉल्व्ह करण्याला गेले तर 17-18 बरोबर निघतील. पण विदाऊट रिडिंग तुम्ही करणार तर ते काय 10-12 8-9 होती. तुम्ही ते ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन मध्ये शिकले असणार ना, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD. त्याच्यामध्ये सांगितलंय विदाऊट ट्रेनिंग काय फरक पडतो आणि विथ ट्रेनिंग काय फरक पडतो. तसं त्या विथ स्टडी आणि विदाऊट स्टडी काय होतो. म्हणून MCQ किंवा टेस्ट आफ्टर थिअरी. स्कीमचे इयर पाठ करायचे का? येस, तुम्ही बघितले असणार, डेप्युटी डायरेक्टर प्रिन्सिपल क्लास 1च्या एक्झाम मध्ये बघितले असणार. नीती आयोग कधी सुरू झाला होता त्याचे क्वेश्चन होते. बेटी बचाव बेटी पढावचा डिपार्टमेंट विचारला होता, कोणत्या वर्षीची स्कीम आहे ते पण विचारली होती. काही तुमच्या स्वयं स्ट्राईव्ह वगैरे प्रोजेक्टचे नावं विचारले होते, कोणत्या वर्षी सुरू झाले ते. तर तुम्हाला स्कीम्सचे इयर पाठ करायचे आहेत. तुमच्या जे स्किल डेव्हलपमेंट किंवा व्होकेशनल एज्युकेशनचे जे काही स्कीम्स आहेत त्याचे तर इयर्स डेफिनेटली पाठ करायचे आहे. पाठ करायचे म्हणजे नोट्स काढून ठेवा. इग्नाइट अकॅडमी मला वाटतं त्याचे पण नोट्स बनवून ठेवलेले, ते तुम्ही थोडासा लक्ष देऊन करा. पॉलिसी ज्या आहेत, स्कीम्स आहेत, काही ऍक्ट्स आहेत, ऍक्ट्स मध्ये किती वेळा बदल झाले, कोणत्या कोणत्या वर्षी झाले याच्यावर एक क्वेश्चन येते. तर स्कीमचे इयर्स पाठ करायचे, डिपार्टमेंट पाठ करायचे आहे. इन सिलेबस देअर आर मेनी स्कीम इन सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, व्हॉट पॉइंट्स नीड टू बी. तर एक तर ते स्कीमचं नाव, लॉंग फॉर्म लक्षात घ्या, लॉंग फॉर्मही विचारले आहे काही वेळा. स्कीमचं काम काय असते ते पण विचारलेलं आहे मागे. ते हाऊसिंग स्कीम फॉर विचारलं होतं, काय श्यामप्रसाद मुखर्जी. तर त्याचं लॉंग फॉर्मच सांगायचं होतं. असे सोपे सोपे क्वेश्चन येतात. तर लॉंग फॉर्म काय ते स्कीमच्या, त्याचा डिपार्टमेंट कोणता होता, कोणत्या वर्षी झाला, तर ते थोडंसं लक्षात ठेवा, लिहून घ्या. जास्त शेवटच्या 1-2 दिवसात ते तुम्ही फक्त ओव्हरलुक केलं तरी चालेल. इयर, डिपार्टमेंट आणि स्कीमचा लॉंग फॉर्म, आणि त्याच्यात थोडासा फंक्शन काय आहे किंवा काम काय आहे ते बघा. कम्पेअर विथ ग्रुप एक्झाम डिफिकल्टी लेवल सेम और पॅटर्न. तुम्ही सेम समजून चाला. तिथे डिग्री लेवल होती, इथे पण डिग्री लेवल आहे, तर समजून चाला सेम पॅटर्न. आणि ते पहिली ग्रुप ची एक्झाम इतकी सोपी होती, त्यापेक्षा आणखी काय सोपं काढणार आहे. आणि तुम्हाला एक्झाम सोपीच आहे असं समजून चाला, कारण 36 सेकंदामध्ये एक क्वेश्चन करायच्यात. एकदम टफ क्वेश्चन ते काढणार नाही, कारण टफ क्वेश्चनला वेळ जास्त लागतो. हाऊ टू अप्रोच और स्टडी टॉपिक्स लाईक फायनान्शियल मॅनेजमेंट, MIS, डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजरियल इथिक्स एटसेट्रा. बघा, आता तुमच्याकडे वेळ आहे, फुल्ली प्रिपेअर्ड आहे, पण कन्सेप्च्युअली तुम्हाला वाटते डाऊन आउट. जसं फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, तिथे लिव्हरेज कॅपिटल, लिव्हरेज रेशो, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, ROI, पे बॅक पिरियड, असे खूप सारे कन्सेप्ट आहेत.
हे तुम्हाला बिलकुल माहित नाही. तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे नाही, त्यामुळे साहजिक आहे ते तुम्हाला माहित नाही. काही तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केलेला नाही, इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला नाही, तुम्हाला पॉलिसी किंवा इकॉनॉमिक पॉलिसी, एलपीजी वगैरे या गोष्टी माहिती नाही. तर त्यावेळी काय करायचं, तुमच्याकडे वेळ आहे, समजा एका दिवसात तुमच्याकडे एक टॉपिक करायला वेळ आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट. तर त्या टॉपिक रिलेटेड व्हिडिओ जे आहेत, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, युट्यूबवर व्हिडिओ आहेत, अॅनिमेटेड व्हिडिओ 5-5, 4-4, 5-5 मिनिटाचे. ते व्हिडिओ बघून घ्यायचे, नंतर तो टॉपिक करायचा. तो टॉपिक व्हिडिओ किती 1.5च्या स्पीडमध्ये लावायचं, बघायचं. तुम्ही सिरियसली बघितलं पटापट होतात. आणि असं किती एका टॉपिक मध्ये किती कन्सेप्च्युअल गोष्टी असतात, 10-12 गोष्टी कन्सेप्च्युअल असतात. तुम्ही 1-2 तासाचे व्हिडिओ मध्ये पाहू शकता. किंवा मगाशी मी सांगितलं तर तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत कोणत्याही अकॅडमीचे असतील ते समोर ठेवा, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते नोट्स पण स्क्रीनच्या समोर ठेवा. तुम्ही लॅपटॉप वगैरे किंवा कम्प्युटरवर बसले असणार तर तिथे तो व्हिडिओ चालवा, आणि इकडे 1.5च्या स्पीडनं व्हिडिओ चालवा, आणि खाली नोट्सवर रीड करून डोळ्याखालून जाऊ द्या. हायलाइटरनं हायलाइट करा. मॅनेजरियल इथिक्स वगैरेच्या काही डेफिनेशन्स आहेत, आपल्या क्लासेस वगैरे मध्ये तितके क्लॅरिटी झालेलं नाही. जसं की युटिलिटरियन थिअरी आहे, व्हर्च्यू इथिक्स आहे, याचे मिनिंग वगैरे आपल्याला समजत नाही. तर तुम्ही ते इथिक्स वगैरेचे काही व्हिडिओ, चांगले चांगले व्हिडिओ, ऑलमोस्ट सर्वच गोष्टींचे व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशनचे व्हिडिओ आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटचे आहे, तुमचे कोणतेही असतील, आरटीआय असेल, आरटीएस असेल, सर्व ऍक्टचे व्हिडिओ आहेत. आणि युट्यूबवरचे व्हिडिओ कसे अॅनिमेटेड आहेत, कमी वेळामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पण काही गोष्टी समजवतात. तिथून तुम्ही ते करू शकता इफ टाइम परमिट्स. तीन होऊ शकते, 3 रिडिंगच्या जागी 2 रिडिंग होते, पण चांगले कन्सेप्च्युअली केलं तर तुम्हाला तो पण एक बेनिफिट आहे. ओके. What strategy or resources you followed that made Group A exam crack with top marks? What are your prediction for Group B that you expect? बट बघा, प्रेडिक्शन जे डेप्युटी डायरेक्टर किंवा मी 140, 150, 160 सांगून राहिलो, तोच प्रेडिक्शन आहे, तसंच राहणार आहे. कॉम्पिटिशन जास्तच आहे. ठीक आहे. आता मी काय रिसोर्सेस फॉलो केले ते मी तुम्हाला सांगतो, जेन्युइनली सांगतो, पहिल्यांदा सांगतो. 2022 ला ना एक एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये असिस्टंट इंजिनियरची एक रिक्रुटमेंट आली होती, इरिगेशन डिपार्टमेंट, आमच्या डिपार्टमेंटची. तर मी त्यासाठी पहिल्यांदा माझं युट्यूब ची जर्नी सुरू केली होती. पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ खूप चालला, कारण त्यावेळी असं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एमपीएससी रिलेटेड कोणी अवेलेबल नव्हता. मी तितकी खास क्वालिटी व्हिडिओची नव्हती, माझ्याकडे माईक नाही, काही नाही, सर्व बनवला मी. तो खूप व्हिडिओ चालला. मग त्यानंतर मला वाटलं की आपल्याला काहीतरी करता येईल, व्हिडिओ वगैरे बनवता येईल युट्यूबवर. तर मी नंतर एक ऍडव्हर्टाइजमेंट आली, ती काही लोक त्यामधले 100 लोक सिलेक्ट झाले, पण काही लोक तर बाहेर झाले इंटरव्ह्यू वगैरे मधून. 1000 लोक बाहेर झाले त्या प्रोसेसमधून. तर ते लोक माझ्या सोबत कनेक्टेड होते, त्यामधले आपण पण असणार काही लोक. तर त्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली, सर आयटीआय इन्स्ट्रक्टरची वॅकन्सी आली आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल खूप खूप आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय इंजिनिअरिंग डिग्री, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर मला मेकॅनिकल इंजिनियर्स वगैरे ला खूप मदत करण्याची इच्छा होती. तर ते म्हटलं, मी आयटीआय इन्स्ट्रक्टरच्या जागा आल्या 1457, आणि त्यामधले मॅक्सिमम ट्रेड्स हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे होते. तर म्हटलं आपल्या मेकॅनिकलच्या लोकांना फायदा झाला पाहिजे, म्हणून मी व्हिडिओ बनवले पुन्हा आयटीआय इन्स्ट्रक्टर करिता. तर तेव्हा मला नॉलेज नव्हता त्या डिपार्टमेंटचा. मी तिथल्या माझे मित्र होते काही प्रिन्सिपल, त्यांच्याशी भेटलो. तर त्यांनी मला पूर्ण समजवलं, असं असं हा डिपार्टमेंट आहे, असं आहे, असे एक्झाम्स होतात. तर मी ते व्हिडिओ बनवलं, तर मला त्या डिपार्टमेंटची क्लॅरिटी आली. तर मला त्या मित्राने सांगितलं की 10 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला जॉईन व्हायचंय, जास्त काही राहिलेलं नाही, आपण 20-25 मिनिटात. त्या मित्राने मला सांगितलं की आमच्याकडे डेप्युटी डायरेक्टर वगैरेचे ऍडव्हर्टाइजमेंट येतात, जॉईंट डायरेक्टरच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट होतात. तुमच्या डिपार्टमेंट सारखं नाही इथे, आमच्याकडे डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये पण मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत. मी त्याला विचारलं की मला येता येईल का बघ काही. तर त्यांनी म्हटलं हो येता येईल तुम्हाला. आर मला त्यांनी रिक्रुटमेंट रूल्स वगैरे पाठवले, एलिजिबिलिटी पाठवले. तर मग मी तो बघितलं. मी म्हटलं चांगली पोस्ट आहे इथे, तर माझ्या प्रमोशन, जो नेक्स्ट प्रमोशन आहे त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी वगैरे आहे, आली ऍडव्हर्टाइजमेंट तर ट्राय करायला काही हरकत नाही. तर त्यानं मला ते, आणि मी सिलेबस बघितला त्याचवेळी, जुना सिलेबस बघितला, ओल्ड सिलेबस वगैरे हे क्रॅक करण्यासारखं आहे का. तर मला वाटलं की आधीच्या तुम्ही ओल्ड सिलेबस बघितला, खूप शॉर्ट होता तो.
तर तो बघितला तर म्हटलं हे गेटेबल आहे. अर्धे टॉपिक तर मला ऑलरेडी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या प्रिपरेशन मध्ये झालेलं आहे युपीएससी मध्ये. तर म्हटलं गेटेबल आहे, करून टाकू. मग काही दिवसानंतर ITI इन्स्ट्रक्टरचे मी शेवटच्या प्रोसेस पर्यंत मी त्यांना गाईड केलं, 4-5 व्हिडिओ बनवले. तर मला त्या डिपार्टमेंटची क्लॅरिटी आली होती, काय काय डिपार्टमेंट काम करते, त्यांचे स्कीम्स काय आहेत, कोणत्या स्कीमनुसार यांची ITI बनलेली आहे. तर मला थोडासा बॅकग्राऊंड जमलेला होता. नंतर मी थोडंसं त्याच्या रिलेटेड आणखी डेप्थ मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. वेबसाईट बघितल्या, त्या ADVETच्या वेबसाईट्स वगैरे मी चेक करत राहायचो, त्यांचे GR चेक केले, सिनियरिटी लिस्ट वगैरे, त्यांचे RR वगैरे चेक केले. तर त्यापासून मला ना थोडासा इनडेप्थ म्हणजे त्या डिपार्टमेंट बद्दल समजायला लागलं. नंतर काही लोक मला त्या डिपार्टमेंटचे भेटले, कधी तर मी त्यांना काही क्वेश्चन विचारत गेलो, तर त्यामुळे मला त्यामुळे नॉलेज थोडा गेन होत गेला. तर तिथून सुरुवात झाली. नंतर ऍडव्हर्टाइजमेंट आली. ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर मी जुना सिलेबस नुसार तयारी सुरू केली. जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त 3 महिन्यात तयारी करायची, बाकी सोडून द्यायचं, तसं मी 3-4 महिने तयारी केली जुन्या सिलेबसनी. माझ्याकडे मटेरियल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वगैरेच्या होत्या जुन्या सिलेबसच्या. नंतर काही जे नोट मी पूर्ण वेबसाईटवरून नोट्स बनवल्या होत्या. मी कदाचित तुम्हाला पण देऊन देईन पाहिजे असेल तर, म्हणजे स्किल्स वगैरे रिलेटेड. तर तिथून माझं सुरुवात झाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट आले, इग्नाइट अकॅडमीनं क्लासेस सुरू केले. तर म्हटलं की क्लासेस सुरू झाले तर आपणही करून टाकायला पाहिजे. 6 जागेसाठी कॉम्पिटिशन हाय राहणार आहे. इथे मार्जिन ऑफ एरर काहीच राहणार नाही. मी क्लासेस पण जॉईन केले, क्लासेस पण केले. काही दिवसानंतर नवीन सिलेबस आला. नवीन सिलेबस जो तुम्ही शिकत आहात तो मला बोरिंग वाटला, तर मी सोडून दिलं होतं. नंतर माहित पडलं की आपलाच डिपार्टमेंट बेटर आहे, तर मी सोडलं होतं. पण जेव्हा पुन्हा एक्झामची डेट आली तर तेव्हा पुन्हा असं वाटलं की नाही, करून घेतो आता. इतका आपण पैसे लावलेले आहे, इग्नाइट वाल्याला 8,000 रुपये दिलेले आहेत, ते पैसे 8,000 रुपये कमीत कमी इंटरव्ह्यू मध्ये पोहोचून तरी वसूल करून घ्यायचे. या प्लॅनिंगनं मी ते 1.5 महिना अभ्यास केला मागच्या वर्षी एक्झामच्या आधी. जसं तुमच्याकडे आता 1.5 महिना होता तसाच अभ्यास केला, पण चांगला केला. मी शेवटी 5 दिवस सुट्टी घेतली होती. खरं सांगतो, 5-6 दिवस. आमचं थोडासा डिपार्टमेंट रिलॅक्स आहे कम्पेअर टू ऑल अदर डिपार्टमेंट्स. तर माझ्याकडे मी 2-2 तास अभ्यास करायचो असं समजून चला. 1 महिना तरी मी केलं. लायब्ररी जॉईन केली होती. तुम्ही आता सुट्टी घेतल्यानंतर लायब्ररी जॉईन करा, घरी अभ्यास करू नका. लायब्ररीमध्ये एक थोडा सिरियसनेस, ते मोटिवेशन राहतो, बाकी लोक अभ्यास करतात तर. तर तिथून तुम्ही लायब्ररी वगैरे करा, नोट्स काढा, प्रिंटआउट वगैरे काढले सर्व होते. तुम्ही तसा अभ्यास केला. मग अभ्यास सुरूच केला तर मग काय, टेस्ट सिरीज द्यायचे. मोबाईलवर टॅब असेल, टॅबचा वापर करा. कम्प्युटर असेल. माझ्या वाईफनी पण तयारी केली. ती पण गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे, पण तिचा जॉब इतका हेक्टिक आहे. तर ती म्हणे की डेप्युटी डायरेक्टर मी पण बनून जातो, नाहीतर प्रिन्सिपल बनतो ह्या इतक्या हेक्टिक जॉब मध्ये. काय करायचं, इथे तर सॅलरी जास्त, चांगल्या सॅलरीमध्ये आपण रिलॅक्स जॉब करू. तिनं पण तयारी केली, मग आम्ही दोघांनी पण तयारी केली. तिच्या स्कोर डेप्युटी डायरेक्टरला नाही झाली ती क्वालिफाय, पण ITI प्रिन्सिपल क्लास 1ला ती क्वालिफाय होईल. तर कसा दोघंही कॉम्पिटिशन मध्ये होतो आम्ही, दोघांनी थोडाफार चांगला अभ्यास केला, त्यामुळे स्कोर आला. हे माझा आहे. तुम्ही जे विचारलं होतं स्ट्रॅटेजी, व्हॉट्स युअर स्ट्रॅटेजी, तर मी फक्त इग्नाइटच्या नोट्स वाचल्या. शेवटी शेवटी जे इग्नाइट इंडस्ट्रियल पॉलिसी दिली होते, काही ते इयर्स वगैरेचे काही PDF काढून दिले होते ते वाचले. RTI ऍक्ट वगैरेचे त्यांनी काही हे दिलेले आहे, शॉर्ट नोट्स काढून दिलेले आहे. अप्रेंटिसशिप ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट वगैरे. तर ह्या सर्व ज्या नोट्स आहेत त्या सर्व वाचलेल्या होत्या. क्लास नोट्सच्या 20 टॉपिक व्यतिरिक्त त्यांनी दिलेले आहे ना तुम्हाला, अप्रेंटिस ऍक्ट, RTI, RTS, इंडस्ट्रियल पॉलिसीज, ते वाचून घ्या. आणि त्यानंतर मी या डिपार्टमेंटमध्ये काम करतो गव्हर्नमेंटमध्ये. मी ते गव्हर्नमेंटच्या इंजिनियर्सला पण ट्रेनिंग देतो, तर तिथे पण मी लेबर लॉज वगैरे शिकवतो. तर तिथे पण शिकवताना हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट, अप्रेंटिसशिप ऍक्ट, PF ऍक्ट, TPF ऍक्ट, इन्शुरन्स ऍक्ट हे शिकवावे लागतात कधी कधी. तर त्याचा पण मला थोडा फायदा झाला. हे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, हे आम्ही काम करताना इथे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये पण आहेत आमच्याकडे ह्या गोष्टी. BDS वगैरे सिस्टीम तुम्ही आता इथे बघितले असणार. त्यानंतर RTI, RTS आम्हाला ऍप्लिकेबल आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये, तर त्याचा फायदा मला झाला. त्यानंतर आपला क्वालिटी टोटल काय टॉपिकचा नाही,
हे 2 टॉपिक आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग. माझा अभ्यास युपीएससी इंजिनिअरिंगचा खूप चांगला होता. मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. तर ते 2 टॉपिक तिथे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, युपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये, IES मध्ये होते. तर ते मी त्या 2018 पर्यंत अभ्यास केलेला होता. पण त्यावेळेचे कन्सेप्ट माझे आताही लक्षात आहेत. तर त्याच्यामुळे मला तो फायदा झाला. युट्यूबवर पण मी कुठे कार चालवत असतो तर काही स्टडी रिलेटेड, कोणत्या एज्युकेशन सिस्टीम रिलेटेड मला इंटरेस्ट आहे एज्युकेशन सिस्टीम मध्ये, मी ऐकत असतो पॉडकास्ट वगैरे. तर तो एक फायदा झाला. तर आता त्या गोष्टी सोडा, तुम्ही ह्या जे मी सांगितलं तितकंच करा. टाइम मॅनेजमेंट इन एक्झाम ते सांगितलं, 50 मिनिटात 100 क्वेश्चन करायचे. हाऊ टू स्टडी इन सच शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आपण डिस्कस केलेलं. हाऊ टू डू रिव्हिजन ॲज वी आर मूव्हिंग नेक्स्ट चॅप्टर देन प्रिव्हियस चॅप्टर वी आर नॉट एबल टू रिमेंबर. तर बघा, पहिला चॅप्टर झाला तर तुम्हाला MCQ दुसऱ्या चॅप्टरचे करायचे, म्हणजे MCQ करताना पहिल्या चॅप्टरचे जो पहिले वाचलेला होता त्याची रिव्हिजन होती. आणि तुम्ही थोडेसे काही शॉर्ट नोट्स वगैरे काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे शेवटच्या दिवशी जे तुम्हाला 2 दिवसामध्ये पूर्ण टॉपिक्स कव्हर करायचे आहे त्यावेळी तुम्हाला किंवा नोट्समध्ये हायलाईट करून ठेवा, म्हणजे शेवटच्या दिवशी तितकंच हायलाईट केलेलं पोर्शन वाचायचं. आणि शेवटच्या दिवशी होऊ शकते का फक्त टायटल वाचायचे, इयर वाचायचे, डिपार्टमेंट वाचायचे. हाऊ टू डू रिव्हिजन ॲज वी आर मूव्हिंग नेक्स्ट चॅप्टर देन प्रिव्हियस चॅप्टर हा झाला. हाऊ टू स्टडी फॉर मॅनेजमेंट रिलेटेड चॅप्टर्स. मॅनेजमेंट रिलेटेड चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला सांगितलं युट्यूब मधून, कारण कन्सेप्ट नसतील समजले तर त्यांचे सायंटिस्टचे नाव, थेरीज आहेत. जसे मला पण आठवत नाही काही ते थेरी. काही ओबी थिअरी आहे, ऑर्गनायझेशन बिहेवियर थिअरी आहेत सर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रीड अँड रिमेंबर द नोट्स. इट्स व्हेरी लेंदी नोट्स आहे म्हणता तुम्ही. जस्ट रीड इट, जसं जमती तसा रीड करा, पण सोडू नका. देअर आर मेनी पर्सन देअर थेरीज अँड फाइंडिंग्स. त्याचे नोट्स काढण्याचे प्रयत्न करा आणि त्याला कुठे तर रिलेट करण्याचा प्रयत्न करा. जसा हेनरी फायोल आहे, त्यांनी कोणती थेरी दिलेली आहे. मॅक्स वेबर आहे, तर ते थेरीच्या नावाने त्यांचं नाव लिहायचं. फेड्रिक टेलर आहेत, फेड्रिक टेलरनं कोणतं प्रिन्सिपल सांगितले. इसिकोवा मॉडेल आहे, त्यांनी ते फिशबोन स्ट्रक्चर सांगितलेले आहे. असे त्यांचे नावं लिहायचे आणि त्यांचे थेरीचे नाव लिहायचे. वाचल्यानंतर समजून येईल, ते लिहून ठेवा ते. तर असं आहे. आता 1 मिनिट राहिलेला आहे आणि माझा जितका मला शेअर करायचं होतं तितकं झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही 2-3 मिनिटांनंतर एंड होईल मीटिंग, त्यानंतर तुम्ही पुन्हा जॉईन होऊन आपण 10-15 मिनिट तुमचे मी फेस टू फेस क्वेश्चन घेतो आणि त्यानंतर आपण मीटिंग इथेच एंड करू. काही क्वेश्चन असतील तर सुरू करून घ्या. सर पीपीटी शेअर करणार आहे का? पीपीटी मधून काय वाचणार आहात तुम्ही? तुम्ही मध्ये ऍक्च्युली आमचं 10-15 मिनिट मिस झाले स्टार्टिंगचे. काही जास्त पीपीटी मध्ये नाही, पाहिजे असेल तर देतो. मला मी स्टडी मटेरियल काही लपवून ठेवण्याची गोष्ट नाही. तुम्ही म्हणाल मी आता PDF बनवून पाठवतो तुम्हाला ग्रुपमध्ये. थँक्यू. हा, लगेच आता ज्यांना काही क्वेश्चन्स असतील ते जॉईन व्हा, कारण वेळ झालेला आहे. 5 सेकंदात मीटिंग एंड होईल. ओके.